जे मॅम, राहत आहे. आपल्या यवतमाळ शहरामध्ये आता तुम्ही वेल एज्युकेटेड आहात, एक महिला आहात. नगरपालिकेच्या शाळा दिवसेंदिवस बंद पडत चाललेल्या आहेत. बरोबर या संदर्भात तुमचा काय प्लॅन आहे आपला? हे बरोबर आहे. जवळजवळ ज्या शाळेमध्ये 400ची कपॅसिटी म्हणतो तिथे 40 स्टुडंट पण नाहीयेत आजच्या परिस्थितीमध्ये. खरंय, ही खरी गोष्ट आहे. आणि ज्या ज्या फॅसिलिटीज लागतात नगर परिषदेच्या शाळेमध्ये त्या आपल्याला बिलकुलच भेटत नाहीये. जसं का आपल्याला कम्प्युटर लॅब झालं, हे झालं, वेल टीचिंग फॅसिलिटी नाही आहे, कोणी मेहनत घेत नाही आहे, मुलं यायला पाहत नाही आहे, प्रायव्हेट स्कूलमध्ये जातात. त्यामुळे काय होत आहे की जो पैसा जो राहतो तो प्रायव्हेट स्कूलमध्ये चालला जातो. म्हणजे यामुळे पैसा देखील चालला, शिक्षणाचे प्रायव्हेटायझेशन मध्ये लोकांचा कल चालला आणि या बिल्डिंग ओसाड पडलेल्या आहेत. त्यामुळे काय होतं, आपल्याला नागरिकांचा पैसा वाया जातो आणि आपण काही करू नाही शकतो. यासाठी ज्या नगर परिषदेच्या शाळा आहेत त्या दर्जेदाररित्याच होतील याचा माझा प्रयत्न राहील. जास्तीत जास्त ऍडमिशन आले पाहिजे, सायन्स लॅबोरेटरी झाली पाहिजे, परत कम्प्युटर लॅबोरेटरी झाली पाहिजे. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं, गरीब विद्यार्थ्यांना खूप जास्त चांगल्या पद्धतीचं शिक्षण भेटलं पाहिजे जेणेकरून त्यांचा नागरिकांचा पैसा